तर जय श्रीराम मंडळी. तर आम्ही सर्वजण आष्टेवरून निघालो आहोत मिरजला आणि मिरजला येण्यासाठी आम्ही बसचा प्रवास केलेला आहे आणि बसचा प्रवास करून आम्ही 1 वाजता मिरज स्टेशनला पोहोचलो आणि त्याच्यानंतर ट्रेन घेतली. 3rd ACचा हा डब्बा तुम्ही पाहू शकता. 3rd AC मधून आम्ही हा प्रवास सुरू करतोय मिरज जंक्शन ते तिरुपती. तर बघूयात आपला प्रवास कसा होतोय. रामकृष्ण श्लोक आणि मी फेस टू फेस सगळीकडे बसतो. शब्द घावले व्हायला जसं म्हणजे श्लोक बोलायला लागलं की असं असं करतो शब्द व्लॉग करायचा आपल्याला. देखो हम जा रहे हैं तिरुपती. खरं तर आम्ही 3rd ACचं तिकीट काढलं होतं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी 1st AC मध्ये आलो आणि इथंच बसलो. ये विषय संपला. लक्षात असू द्या, विषय संपला. आणि आपण पाहू शकता फर्स्ट ACचा उत्कृष्ट अशा प्रकारचा कोच आहे आणि याच्यामध्ये प्रेमी युगुलांसाठी बंदिस्त अशा खोलीची उत्कृष्ट रचना. भाऊने चप्पल पाडलेली फटीत. तरी पण आमच्या दत्त भाऊने जाऊन फटीतली चप्पल काढून आणली. हा प्रसंग म्हणजे बड्डेचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्यानंतर पैसे द्यायला हा माणूस नाही म्हणत होता. त्यावेळेस आम्ही त्याला जरा महाराष्ट्रीयन दणका दाखवला. जेवण केलं, जेवणाचा आस्वाद घेतला. आम्ही ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं होतं आणि एक्सपेक्टेशन पेक्षा फारच छान जेवण भेटलं. एक्सपिरियन्स मिनिस्ट्री. उधर एक कमांडो है, मोदी जी का कमांडो है. आपके बाद मोदी सर. जिसके भी मोबाइल में फोटो आएगा ना मेरे मोबाइल सबसे अच्छा आएगा. ये मैं बोल देता हूँ. बहुत महंगा मोबाइल है भाई. 40,000 का मोबाइल है. चाललोय तिरुपतीच्या दर्शनाला, नाही घेणार कोणाचं नाव. चाललोय तिरुपतीच्या दर्शनाला, नाही घेणार कोणाचं नाव. जे होणार माझे जीवन संगीत तिथंच घेणार आयुष्यभर नाव. पाठ करून आलाय भाऊ पहिले. पाच केले. नाही एकदा परत काकांसाठी once more गोविंदा गोविंदा. चला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Akshay. Happy birthday to you. God bless you. Bless you. Happy birthday dear Akshay. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुझे हजारों साल ये हमारी आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Akshay. Happy birthday to you. Happy birthday to Akshay. एवढं मोठं गाणं कधी झालं. आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आम्ही तिरुपतीमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर या महाराष्ट्रीयन पाट्या आणि विविध फोटो पाहून आमचं मन हे अभिमानाने भरून आलं आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलच्या शोधामध्ये निघालो. अशा प्रकारचे विविध एजंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातात. याने आम्हाला भरपूर हॉटेल्स दाखवले आणि सगळं काही फ्रीमध्ये फिरवलं आणि त्याच्यानंतर एका उत्कृष्ट हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आणि पुढचा प्रसंग काय घडला तो तुम्ही पाहू शकता. लोळीत आहे गाडी एखाद्याला. पण आंघोळ करून कपडे कोणते घालायचे. व्यंकटरमणा गोविंदा. आणि याच्यानंतर स्नान करून आम्ही निघालो सर्वजण गोविंदाच्या दर्शनासाठी. आणि दक्षिण भारतातील सर्व मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू स्थापत्यकला. त्याचा नमुना म्हणजे गोविंदाचं मंदिर. आणि मोबाईल डिपॉझिट करायचे होते त्यासाठी आम्ही सर्वांनी काढला पहिल्यांदा इथे सेल्फी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो गोविंद महाराजांच्या दर्शनासाठी.
गोविंद टेम्पल या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो. हसलं ते वास. चला तिरुपतीमध्ये आल्याच्या नंतर रूमवरून सर्वप्रथम गोविंदाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी दर्शनाकडे. आणि या तळपत्या उन्हामध्ये बॅकसीटला बसून बबलूने आणि मी घेतला एका वेगळ्या प्रवासाचा अनुभव आणि सोबतीला होता हा एक मनमोहक व्ह्यू. आणि ह्या व्ह्यूचा आस्वाद घेत आम्ही निघालो होता त्या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी. आणि आता आम्ही पोहोचलो पद्मावती देवीच्या टेम्पलला. आणि चप्पल ठेवण्याच्या बदल्यात एका काकूंनी आम्हाला 50 रुपयाची ही 3 कमळाची फुलं घ्यायला लावली आणि त्याचं महत्त्व देखील समजावून सांगितलं. आणि गोविंद टेम्पल नंतर आता आम्ही आलेलो आहे पद्मावती टेम्पलला. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खूपच ऊन आहे. आम्ही घामाने पूर्ण भिजलेलो आहे. तरी पण या ठिकाणी मुलांचा जो सनातनी गुण आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भेटूया संध्याकाळी. यानंतर थोड्याशा वेटिंग नंतर आम्ही सर्वजण पोहोचलो महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी. आणि आपली परंपरा म्हणजे जिथं फुकट तिथं आम्ही कुटुंबासकट याचा अवलंब आम्ही या ठिकाणी केला आणि इथल्या महाप्रसादाचा मनसोक्त आनंद घेतला. गेम झाला होता ना. अक्षय जेवण कसं आहे तुझा बड्डेचं? मस्त जेवण. जसं की म्हटलं जातं कर्मांचा हिशोब होणार. आणि या ठिकाणी आमचं कोल्हापूरचं वाणपोरग श्लोकचं कोल्हापुरी पायतान चोरीला गेलं आणि त्याचे कर्म त्याला भोवले. त्याच्यानंतर आम्हाला भेटले हे नागराज महाराज. यांना बघून आमच्या पोरांची पळताभुई थोडी झाली. आपल्या पक्षावर हे करायला काय तर तिकडे दोन्ही बी मेहनती पाडली. म्हणतो की माझ्याकडे मी त्याचा असं म्हणत विचार होतो की बाबा माझ्याकडे धन लय कमी आहे कोणाकडे विष्णुदेवाकडे. कारण की महालक्ष्मी गेलेली असते ना. मग ते काय करते नाव काय यानंतर थकलेलो भागलेलो दमलेलो आम्ही सर्वजण रामकृष्ण हरी या व्हेज हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो. आणि आता वेळ होती ती उद्याच्या बालाजी महाराजांच्या दर्शन पासची. यासाठी आम्ही विष्णू निवास या ठिकाणी आलेलो आहोत. जसं की आपण म्हणतो ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला, तसंच आम्ही 200 रुपये प्रत्येकी देऊन वशिला लावला आणि दर्शन पासच्या लाईनमध्ये सगळ्यात प्रथमतः पोहोचलो. एका शाण्या माणसानं तिरुपतीचं नाव कधी पण काढायचं नाही माहिती. जोपर्यंत दर्शन पासाने रूम नाही तोपर्यंत तिरुपती गलथान कारभार एकदम गचाळ नियोजन. अरे व्हिडिओ मध्ये चांगलं म्हणावं लागतंय. चांगलं नाहीच. पेड व्हिडिओ नाही हा खरा व्हिडिओ आहे. खरा व्हिडिओ निवड निर्मळ मनाचा रिव्ह्यू निर्मळ. बिस्लरीची एसची बॉटल 25 रुपयाला विकतात आणि पोलिसांना फुकटची आहे. हिची लायकी 3 रुपयाची पण नाही पण 25 रुपये येतं. संपला विषय. लक्षात असू द्या विषय संपला. आणि मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आम्ही विष्णू निवास मध्ये या ठिकाणी तिकीटचा स्लॉट बुक करायला आलेलो या ठिकाणी. पाहू शकता शर्ट काढून बसलेले आहे. त्यांना खूपच गरमी होत आहे. आणि अमोल राठोड शर्ट अर्धा काढून म्हणजे अर्ध्या कपड्यांवरती बसलेले आहेत. अक्षय कुमार बड्डे बॉय जे की त्यांचा काल बड्डे होता ते झोपलेले आहेत. आणि रणजित या ठिकाणी पंढरपूरचा धगधगता वाघ या ठिकाणी पिक्चर बघतोय. आणि शुभम जे गोल्ड मेडलिस्ट आहेत ते या ठिकाणी खूपच थकलेले आहेत. गोविंदा गोविंदा. सप्लाय सगळं गोविंदावरला माझं उठून बदले. अरे शुभम बघ ना इकडं. शुभम प्लीज या. या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी किती जमा 4 तास लाईन मध्ये बसून किती दुःखी झाले. बॅडमिंटन प्लेअर अक्षय कुमार युनिव्हर्सिटी रिटर्न युनिव्हर्सिटी प्रेझेंट.
युनिव्हर्सिटी ज्यांनी प्रेझेंट केली त्याच्याबरोबरच आप दिग्गज व्हिडिओग्राफर वैभव राठोड, कैमरामैन वैभव राठौड़ के साथ मैं प्रियव्रत मेरकर और रंजित पाटील, आज तक दिल्ली. डे 2चा परिश्रम आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत तेव्हा संपलेला आहे. लाईनमध्ये घामाघूम होऊन तोंडावरनं कुठनं गाम येत होतं सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी बसून अखेर तिरुपती बालाजीचा पास आम्ही सगळ्यांनी मिळवलेला आहे. सगळ्यांनी बोला काय तर आताच बघू शकता तुम्ही आम्ही तिकीट काढलेले आहेत बसचे, आणि बसचे तिकीट काढून आता आम्ही तिरुपतीमधून निघणार आहोत तिरुमलाला बालाजी देवांच्या दर्शनाला. हे लॉग मध्ये पण घे जरा असली गोष्टी. श्लोकवर जर फोकस करा सर तुम्ही, कारण ते खूपच झोपेत आहेत. त्यांचे डोळे सुद्धा दिसत नाही, टरबुजासारखे झाले त्याचं तोंड. आणि अक्षय या ठिकाणी पारूस आलेला आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तुम्ही प्रायव्हेट कार, बाईक काही पण असू द्या, इव्हन आम्ही बसमध्ये चाललो होतो. ते सर्व सामान घेऊन चेकिंगसाठी जात आहेत. ट्रान्सलेटर ठेवलं का तिथे? नाही आपली ती ट्रान्सलेट डायरेक्ट उतरणं झालं का तिथं वैभव तिकडे जाऊ होता सर है 12 घंटे सर. आणि हा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहोत फायनली तिरुमलाला. आणि इथे तुम्ही पाहू शकता की भक्तांची अफाट गर्दी आम्हाला पाहायला भेटली. आणि याच्यानंतर आम्ही रूम बुक करण्यासाठी सुदर्शन या बिल्डिंगला पोहोचलो आणि रूम बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता या भन्नाट अशा गर्दीमध्ये. हेलो जी, हम आज तिरुमला के मिनी कल्याण कट्टा जहाँ पे मुंडन किया जाता है वहाँ पे आ चुके हैं. और यहाँ पे हमारे जो 6 लड़के हैं वो आज मुंडन करने वाले हैं. उनका बीपी थोड़ा शुरू हो चुका है क्योंकि उनको थोड़ी मतलब डर लग रहा है ऐसे कि क्या होगा कैसे होगा. तो अब देखते हैं ब्रेक के बाद. देख सकते हैं कि श्लोक बन करके आंखों में बहुत ही डर हमको दिखाई दे रहा है. और रंजित मुस्कुरा रहे हैं यहाँ पर उनको देख के. ये डर नहीं है, ये जो खुद का अहंकार त्याग करने की जो भावना मन से प्रकट हो रही है ना. वाह. मुझे क्या लगता है यहाँ पर शुभम हमने बालों में बहुत अहंकार होता है. देवगाव आम्ही बसलेला नाहीये. जे मुंडन करणार आहे तो देव बघतोय. और यहाँ पे ये श्लोक ये बता रहे कि भगवान गॉगल पहन के बेटा अभी कैसे है, रोज मटन खा के आज एक दिन बाल कटवा के. बस मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, काया कार से काजी. आज आम्ही सकाळी तिरुपतीमधून दर्शन संपलेलं आहे. आज तिरुमलामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे. अशा प्रकारे आम्ही मुंडन वगैरे मुंडन केलेलं आहे. सगळ्यांनी असं ट्रेडिशनल लुक करून आम्ही आता तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहे. आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहोत दर्शन लाईन मधून दर्शनासाठी. घाणावर सोडणार आहे ओम नमो वेंकटेश्वर आहे. आता दर्शनाला आम्ही आता जाऊन आलो. अतिशय नेत्रदीपक आणि मनाला सुखद अनुभव देणारा आणि तृप्त करणारा सक्षम असं मला वाटलं. आणि त्यामुळे म्हणून व्यंकटरमण गोविंदा. शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपदे. अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः. सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम्. गोविंदा गोविंदा गोविंदा. डे 2ला आपण सगळ्यांनी बघितलेलं की आम्ही तिकीटच्या पाससाठी दर्शन पाससाठी आम्ही रांगेमध्ये थांबलेलो. तिथं खूप त्रास झाला.
पाणी नव्हतं प्यायला, घामाघूम चालतो. स्ट्रोक पण करतात पाहू शकता. शर्ट काढून बसलेले आहे, त्यांना खूपच गरमी होत आहे. असले कच्चरणी होते त्याची. पण त्यानंतर डे 3ला ज्यासाठी आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं, जी ट्रिप प्लॅन केली होती, ती ट्रिप सक्सेसफुल झाली. म्हणजे आम्ही तिरुपतीचं दर्शन घेतलं, दर्शन एक नंबर झालं. जेवढे पण आम्ही कष्ट घेतले, जेवढे पण आम्ही परिश्रम केले, त्याचं सार्थकी लागणं म्हणजे काय आहे ते तिरुपतीचं ते 1 मिनिटाच्या दर्शनामध्ये आम्हाला त्याची अनुभूती आली. गुलाबी साडीवाल्या पोरीने आहे ना फोटो काढले आपल्या फोटो धर्मगुरूंसोबत लाडू. या ठिकाणी काल आपण बघितलं होतं की आम्ही टोकनसाठी 5 तास लाईनमध्ये उभं राहिलेलो होतो आणि आजही दर्शनासाठी एक 4-5 तास तारेवरची कसरत करावी लागली. परंतु ज्या क्षणी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि श्रींची मूर्ती आम्हाला आमच्या नजरेसमोर दिसली, त्या क्षणी आमच्या शरीरावर व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा काढल्यामुळं जर डायरेक्ट आलो तर खूप कॅमेरा ऍक्शन. कट कर थांब. पाहिलंच की काल आम्ही दुसऱ्या दिवशी 5 तास परकष्ट करून तिकीट काढले. त्यावेळेस वाटलं की खूप त्रास होतोय, पण आज जेव्हा आम्ही वरती तिरुमल्याला आलो, दर्शनाच्या रांगेत लागलो, तेव्हा काही 1-2 तासातच आमचं दर्शन होऊन गेलं. तुम्ही जर डायरेक्ट इथे येऊन जर दर्शनाला उभा राहिला तर तुम्हाला 18 ते 20 तास लाईनमध्ये उभं राहून इथे दर्शन मिळेल. पण जे टोकन तुम्ही खालून घेऊन आला तर तुमचे 2 ते 3 तासात दर्शन खूप सुलभरित्या होऊन जाईल. खूप मन भरून येण्यासारखा हा सोहळा इथे आहे. लगेच जाऊ. मग काय इथं बाहेर झोपण्यापेक्षा मी काय म्हणतोय, वांदे हो जाएंगे तेरे. सुदर्शनला जाऊ आता, पहिले काय होतं काय ऑन कॅमेरा घेतले नाही. रूम मिळालीच नाही तर मग काय ऑप्शन नाही मिळालं तर आपण जाऊ डायरेक्ट आता वेल्लोरला. लिटल गांधीजी, लहानपणीचे गांधीजी, जे लहानपणी होते, ज्यांना छोटे गांधीजी, बाल गांधीजी, शांत व्यक्तिमत्व, जे फक्त हसत बोलत नाही, जो इल्ले मुका तो पण या ठिकाणी आहे. हे बघा. सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुद्वहं तु भजे. चटकीत जा. 60 वर आले का? नाही ही नाही, ही डब्बी वेगळी आहे. 10 रुपये मिळेल. चंदन 5 रुपये. खालो जा. ₹5 चालायचे बंद झाले ना का? 20 रुपये महाबलीपुरम मध्ये झाला आमच्यावर एक गेम. बरोबर काहीतरी झाला ते सांगायला नाही. पुढच्या ब्लॉग मध्ये बघ.